हे आहे आर्यन इको रिसॉर्ट येथील बहिणाबाईंचं गाव, जिथे डॉक्टर रेखा महाजन व डॉक्टर रवी महाजन यांनी बहिणाबाईंच्या गावातील संस्कृती अतिशय उत्कृष्टपणे एका प्रकल्पाद्वारे मांडली आहे. कष्टाची भाकर व अनुभवांच्या विस्ताराने बहराला आलंय बहिणाबाईंचं गाव. राबणाऱ्या व कष्ट करणाऱ्या महिलांच्या विद्यापीठांची जननी असलेल्या बहिणाबाईंच्या गावात आपलं स्वागत. सहज सोप्या वाटणाऱ्या बहिणाबाईंच्या कविता म्हणजे जणू काही जगण्याचं तत्वज्ञान. ज्या मातीत हे शब्द निर्माण झाले व अनुभवाचं संचित आकाराला आलं, त्या गावाची रचना जिवंत ठेवण्याचा प्रयत्न या प्रकल्पाद्वारे केलाय. अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. हे बहिणाबाईंचं गाव. शेणानं सारवलेलं हे अंगण, मातीच्या भिंती. ही आहे बहिणाबाईंच्या गावातील खाद्य संस्कृती. वरवंट्यावर वाटलेल्या मसाल्याची चुल्यावरची भाजी, गरमागरम कळण्याची भाकरी, ठेचा, लसणाची चटणी, खापरावरच्या पुरणाच्या पोळ्या, खानदेशी भरीत असा खास खानदेशी पाहुणचार. शेकडो वर्षाची खाद्य संस्कृती आजही जिवंत आहे. बहिणाबाई शेतकाम आणि घरकाम करता करता उत्स्फूर्तपणे लेवा गणबोलीतील ओव्या व कविता रचून गात असत. बहिणाबाईंनी ज्या वस्तूंवर काम करता करता या कविता लिहिल्या आहेत, त्यातीलच या काही वस्तू. बहिणाबाईंना लिहिता येत नव्हते, त्या निरक्षर होत्या. त्यामुळे काही कविता काळाच्या ओघात नष्ट झाल्या आणि काही कविता ह्या त्यांचे पुत्र सोपानदेव चौधरी आणि त्यांचे एक आप्त ह्यांनी जमेल तेव्हा त्या वेळोवेळी तिथल्या तिथे उतरून घेतल्या आणि त्या कविता जपल्या. पिढ्या बदलतील, जीवनमान उंचावेल, आपला जगण्याचा प्रवास बदलेल, पण गावाचं गाव पण हरवलेलं असेल. तुमच्या मनातील तुम्ही अनुभवलेलं गाव यांनी जपून ठेवलंय आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी. आता गावं बदलली आहेत, गावांची शहरं झाली, शहरांची महानगरी, आणि उरल्या सुरल्या गावातही शहर घुसायला लागली. पण आपल्या आठवणीतलं आपलं गाव आजही यांनी जपून ठेवलंय आर्यन इको रिसॉर्ट येथे. चला तर मग आपलं हरवलेलं गाव डोळ्यात साठवून घ्या. गावाचं गाव पण हे गावाच्या संस्कृतीत लपलेलं असतं. अरे संसार संसार खोटा कधी म्हणू नये, रावळाच्या कळसाला लोटा कधी म्हणू नये. अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. अरे संसार
हजारो वर्षांपूर्वी गावं स्वयंपूर्ण होती. सर्व जातीपातींची, विचारांची माणसं एकोप्याने राहायची. गाव संस्कृतीच्या धाग्याने विणलेलं होतं. गावांच्या गरजा गावातच पूर्ण व्हायच्या. कासारानं तांब्या पितळाची भांडी बनवावीत, लाकडाची वखार, मातीची भांडी बनवणारे कुंभार, दगड फोडून वस्तू तयार करणारे पाथरवट, झिपरू न्हावी, चिंदू भोई, चांभार, शिंपी काकांनी गावाचे कपडे शिवून द्यावे आणि मोबदल्यात गावानं त्यांना धान्य द्यावं. या सर्वांनी मिळून गावाचा व्यवहार चालायचा. हे हरवलेलं गाव येणाऱ्या पिढ्यांसाठी यांनी जपून ठेवलंय. येथे तुम्हाला कृषी संस्कृतीही पाहायला मिळेल. सांगा मग, कसं वाटलं तुम्हाला बहिणाबाईंचं गाव?